आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोड आलेल्या मटकीची पातळ भाजी आणि थोडीशी लपथपीत असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. खूप छान मटकीची भाजी होते. आपण ही मटकीची भाजी भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतो. इतकी टेस्टी लागते जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर. तर चला पाहूया आपण मटकीची लपथपीत अशी पातळ भाजी कशी बनवायची. आज मी बनवणार आहे मटकीची भाजी. तर तुम्ही बघू शकताय मटकीची उसळ बनवणार आहे. तर खूप छान असे मोड आलेले आहेत. तर हे मोड मी घरच्या घरी आणलेले आहेत. अवघ्या 7 तासामध्ये मटकीला मी मोड आणलेले आहेत. खरंच खूप छान मोड येतात. जर तुम्हाला मटकीला मोड आणण्याची पद्धत जर माहिती करून घ्यायची असेल तर नक्की कमेंट करा. आणि चला आता मटकीच्या भाजीसाठी वाटण काय काय लागतं ना ते सगळं मी तुम्हाला दाखवते. नमस्कार, मी प्रतिमास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मटकीची भाजी बनवण्यासाठी मी इथं कांदा चिरून घेते आहे. तर आपल्याला कांदा लागणार आहे. त्यासाठी कांदा मी छोट्या साईजमध्ये चिरून घेते आहे, कारण कांदा आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे म्हणून. तर आता कांदा बघू शकताय तुम्ही, असा छोट्या साईजमध्ये चिरला तरी चालतो, मोठ्या साईजमध्ये चिरला तरी चालतो. शेवटी आपल्याला भाजूनच घ्यायचा आहे तो वाटण्यासाठी. तर कांदा असा चिरून घेतला आहे मी. त्यानंतर लसूण पण मी सोलून घेतला आहे, जवळजवळ 10-12 पाकळ्या. आणि खोबरं घेते मी इथं थोडंसं, सुकं खोबरं आहे. आणि आलं पण घेतलेलं आहे अर्धा इंच. आणि मूठभर कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. तर हेच वाटण असणार आहे आपल्या मटकीच्या भाजीसाठी. त्यासाठी इथं मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये आता मी तेल टाकलेलं आहे. तेल जास्त टाकायचं नाही आहे, कारण आपल्याला फक्त वाटण भाजून घ्यायचं आहे सध्या. वाटण म्हणजे जे वाटणाला साहित्य लागतं ते. तेलामध्ये पहिल्यांदा मी इथं खोबरं घातलेलं आहे. खोबरंसुद्धा लालसर भाजून घेतलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदासुद्धा घेतला आहे. तोसुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. थोडासा मऊसर पडायला लागला की त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकून हे छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे परतून झाल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हा सगळा मसाला जो दिसतोय ना तुम्हाला ताटामध्ये, तर हा सगळा मसाला थंड करून घ्यायचा. त्याच्यामध्ये मी थोडेसे ऑप्शनल शेंगदाणे आहेत. शेंगदाणे नाही टाकले तरी सुद्धा चालतात, पण मी घेतलेले आहेत. थोडा शेंगदाण्याचा कूट पण घेतला आहे. हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये गार झाल्यानंतर बारीक करून घेतले, म्हणजे वाटण करून घेतले. तुम्ही बघितलं एकदम फाईन पेस्ट केलेले आहे. पुन्हा कढई ठेवली मी. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, हळद आणि मटकी घातलेले आहे. तुम्ही बघू शकताय मटकीला इतके छान मोड आले होते ना. तर अवघ्या 7 तासामध्ये हे मोड मटकीला आणलेले आहेत. तुम्हाला जर याची प्रक्रिया माहिती करून घ्यायची असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. तर आता मटकी छान हळदीमध्ये परतून झाल्यानंतर वरून थोडंसं मीठ घातलेलं आहे मी. मीठ टाकल्यानंतर हळद मिठाची मटकी आपल्याला बाजूला ठेवायची असेल तर अशा प्रकारे आपण बाजूला ठेवू शकतो परतल्यानंतर. तर आता मी या मटकीमध्ये जो घरी बनवलेला एकदम झणझणीत असा लाल मसाला आहे ना आमच्या इकडचा, तो मसाला मी घातलेला आहे. ते छान परतून घेतलं. आणि त्याच्यानंतर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटून घेतलं होतं ना, एकदम फाईन पेस्ट, तर ती घेतलेली आहे मी. ती पण मटकीमध्ये टाकली आहे. आता मसाल्यामध्ये, मटकीमध्ये हे सगळं वाटण इतकं छान परतून घ्यायचं ना, तेल बाजूला सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मसाला जर सुका सुका वाटायला लागलं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मटकीमध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. आपल्याला जेवढी पातळ भाजी किंवा लपथपीत भाजी बनवायची आहे ना, त्याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी थोडीशी टाकायची आणि गरम पाणी असायला पाहिजे, म्हणजे भाजीची चव अगदी छान लागते. तर मला जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढं मी पाणी घातलेलं आहे. वरून कोथिंबीर पेरलेली आहे आणि ह्याला छान एक आता उकळी फुटलेली आहे. ह्याला छान खळखळून उकळी फुटून द्यायची. त्यानंतर एकदम बारीक गॅसवरती ही मटकी शिजू द्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मटकीची भाजी आपली रेडी झालेली आहे. खूप छान आणि टेस्टी लागते. भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. खूप मस्त लागते. तर आता मी ताटामध्ये सर्व करते. तर तुम्ही बघू शकता भाजी पाहून तोंडाला पाणी आलं आहे. इतकी भारी भाजी झालेली आहे. त्याचा अरोमा तर इतका छान येतोय ना. तुम्ही नक्की ही भाजी एकदा घरी ट्राय करून बघा. आणि तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा हा नवीन चॅनल आहे. तुमच्या एक सबस्क्रायबरमुळे
आणि एक लाईकमुळे मला अजून नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवायला आनंद मिळतो आणि मोटिवेशनसुद्धा मिळतं. त्याच्यामुळे नक्कीच लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय. भेटूया अशाच नवीन रेसिपीजमध्ये.